नमस्कार. आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी आलेली आहे. त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे 4 वांगी घेतलेले आहेत, 3 टॅमॅटो आणि थोडेसे मटार, अख्खेवाले मटार. इथे आपण एक लोखंडी तवा घ्यायचा आहे. तवा आपल्याला लोखंडीच घ्यायचा आहे. त्याच्यावर मी थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे आणि आपल्याला हे वांगी, टॅमॅटो आणि मटार अख्खेच ठेवायचे आहेत. वांगी आणि टॅमॅटो मधून कापायचे आणि त्याचे 2 तुकडे करायचे आणि छान आपल्याला तव्यावर, लोखंडी तव्यावर त्याला आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मटार घालायचे आणि एक अख्खा लसूण आणि आपल्याला त्याच्यावर कवर करून झाकण ठेवून हे छान आपल्याला आलटून पालटून शिजवून घ्यायचे आहेत. भाजी अप्रतिम लागते, त्याला मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि खूप छान लागते. इथे बघू शकता तुम्ही. एका साईडला आता आपण हे उलटे करूया, वरची साईड खाली करूया आणि खालची साईड वर करूया आणि आपण हे आलटून पालटून असे छान पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत. चपातीबरोबर, भाकरीबरोबर अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही की हे छान आपले शिजलेले आहेत. शिजायला पण खूप वेळ लागत नाही, 7 ते 8 मिनटामध्ये छान हे शिजले जातात. आणि शिजल्यावर आपल्याला टॅमॅटोची सालं काढून घ्यायची आहेत आणि जो लसूण आहे त्याचीसुद्धा साल काढून लसूण घ्यायचं आहे आणि मटारची वरची साल काढून मटर हे सहज निघतात. तुम्ही फक्त हाताने थोडेसे प्रेस केले, इथे बघू शकता तुम्ही की लगेच निघतात, कारण ते पूर्ण शिजून झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं काढून, मटरमधले दाणे सगळे काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुमच्याकडे पोटॅटो स्मॅशर किंवा काही असेल, ही डाळीचा चमचा त्याच्या उलट्या साईडने इथं छान तुम्ही दाबून स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत. इथे छान स्मॅश करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे मटार, वांगी, टॅमॅटो हे खूप छान शिजलेले आहेत तव्यावर आणि त्या तव्याचा फ्लेवर आणि शिजवलेल्याचाच फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटल्यास ती मला कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने आपल्याला हे छान स्मॅश करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण एक पॅन ठेवायचा आहे, त्याच्यावर 2 चम्मच तेल घालून थोडंसं जिरं घालायचं आहे फोडणीला. त्यानंतर हिरवी मिरची आणि लाल मिरची मी दोघे घातलेले आहेत. ही हिरवी मिरची आहे, कमी तिखटवाली मिरची आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे वरून थोडंसं हिंग आणि मी चॉपरमध्ये कांदा बारीक चॉप केलेला आहे. तुम्ही हाताने सुद्धा कापू शकता किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याच्याने एकदम फाईन चॉप करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं उलटा पलटून त्याचा कलर थोडंसं चेंज झाला की मग त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहेत, जसे की हळद, लाल तिखट, थोडासा मी गरम मसाला घातला होता आणि थोडा सफेद मीठ आणि थोडा काळा मीठ म्हणजे सेंधव मीठ, असे दोघे मीठ घातलेले आहेत आणि वरून थोडासा गरम मसाला घातला आणि छान आता आपल्याला कांद्यामध्ये हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही जेवढे जास्त मसाले परतवतील तेवढे जास्त भाजीला टेस्ट येते. आणि त्यानंतर जे आपण स्मॅश केलेली होती भाजी, टॅमॅटो, वांगी आणि मटार, लसूण, ते सगळं आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल की भाजी किती सुंदर, कलर किती सुंदर आला आणि त्याचप्रमाणे त्याला टेस्टही अप्रतिम आलेली होती. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, काहीतरी वेगळी पद्धत आणि खायला खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला 2 मिनटं वाफेवर त्याला शिजवून घ्यायचं. ऑलरेडी भाजी आपली शिजलेलीच आहे, पण 2 मिनटं त्याला वाफ देऊया. वाफ दिल्यावर पुन्हा भाजी सगळी एकत्र करून त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूया आणि ही भाजी आपली खायला गरमागरम रेडी आहे. भाजी कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.